नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या 2 in 1 ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह बेल आयकन तेही प्रेस करा. चला श्रोते हो, सुरू करूयात. विजय कापडी लिखित धांदरट मूर्ती कृष्णमूर्ती. ऐकूया. माझ्या ओळखीचा एक ग्रहस्थ आहे. काय बरं त्याचं नाव? मला वाटतं त्याचं नाव गायतोंडे असावं. असावं म्हणजे काय? आहेच. नक्की त्याचं नाव गायतोंडेचं. तर ह्या गायतोंडेच्या ऑफिसात त्याचा एक सहकारी आहे आणि या त्याच्या सहकार्याचं नाव पी कृष्णमूर्ती. आता पी कृष्णमूर्ती म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर जर काळ्या कुळकुळीत वर्णाचा, ठेंगण्या ठुसक्या बांध्याचा, डोक्यावर टक्कल वागवणारा, नाकात तपकीर कोंबणारा, कमरेची लुंगी खालीवर करत तामिळ मिश्रित इंग्रजी किंवा इंग्रजी मिश्रित तामिळ बोलणारा माणूस आला असेल तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो मित्र हो की पी कृष्णमूर्ती असा मुळीच दिसत नाही. अर्थात मी त्याला अद्याप बघितलेला नसला तरी गायतोंडेने त्याला पाहिलेला आहे ना. आणि गायतोंडेच्या म्हणण्याप्रमाणे हा पी कृष्णमूर्ती हा चांगला रुबाबदार व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. त्याची उंची जवळजवळ 5.25 फूट आहे. म्हणजे आपल्या अमिताभ बच्चनच्या हनवटीजवळ पोचतोय की तो. रंगानं तो उजळ आहे, म्हणजे गव्हाच्या रंगाचा. आणि तो म्हणे लुंगी कधीही वापरत नाही. आणि सगळ्यात गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो मंडळी की त्याला तामिळ तितकीशी चांगली येत नाही, कारण तो त्याच्या जन्मापासून मुंबईतच असल्यामुळे तामिळपेक्षाही तो मराठीमध्ये अस्खलितपणे बोलतो. आता एवढं जरी खरं असलं तरी पी कृष्णमूर्तीच्या स्वभावात एक गोम आहे आणि ती म्हणजे स्वारी किंचित विसरभोळी आणि बरीचशी धांदरट आहे. गर्दीत हरवलेल्या मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव आपल्या चेहऱ्यावर वागवून पी कृष्णमूर्ती सर्वत्र वावरत असतो. नेहमीच कुठल्या ना कुठल्या विचारात तो इतका मग्न असतो की त्याच्या नकळत कितीतरी गमती जमती घडून जातात. एकदा काय झालं, एका शनिवारी पी कृष्णमूर्ती, त्याला सगळे मूर्ती ह्या नावानं हाक मारतात बरं का. तर हा मूर्ती आपल्या एका लहान मुलाला ऑफिसात घेऊन आला. आता मूर्तीला एकूण मुलं 6. म्हणजे मूर्तीच्या धांदरट स्वभावाचे हे जिते जागते पुरावेच म्हणायला पाहिजेत का नको? 6ही मुलगे. तर त्यातल्या एकाला घेऊन तो घरात जास्त मस्ती करतो म्हणून आपल्याबरोबर ऑफिसमध्ये घेऊन आला. आपल्या शेजारच्या खुर्चीवर त्याने त्याला बसवलं. त्याच्या हातात कागद आणि पेन्सिल दिली आणि त्याला 1 ते 100 आकडे लिहायला सांगितलं. आणि आपल्या समोरची कामाची फाईल ओढून त्यांनी आपलं काम सुरू केलं. तेवढ्यात त्याच्या शेजारच्यानं म्हणजे आमच्या गायतोंडेने त्याच्या मुलाला कौतुकानं विचारलं, अरे वा, काय ऑफिसमध्ये आलास का बाबांच्या बरोबर? वा वा, काय नाव काय तुझं? मुलगा लाजला, मान खाली घालून बसला. तेव्हा गायतोंडेनं मूर्तीला विचारलं, काय रे मूर्ती, नाव काय मुलाचं? यावर मूर्तीने आपल्या मुलाला एकदा न्याहाळला आणि सहजगत्या म्हणाला, याचं नाव सुब्रमण्यम. सुब्री म्हणतो आम्ही त्याला. असं सुब्रमण्यम. छान आहे, छान आहे. गायतोंडेनं सर्टिफिकेट दिलं आणि तो सुब्रीकडे पुन्हा कौतुकानं बघायला लागला. तेवढ्यात आश्चर्यच घडलं. छोटा सुब्रमण्यम मूर्तीचं तोंड बघायला लागला. त्याच्या तोंडावरचे भाव गोंधळलेले दिसत होते. मूर्तीच्या लक्षात तो गोंधळ आलेला असावा, कारण त्याच्या कानाशी लागत मूर्तीनं विचारलं, काय रे सुब्रीच ना तू? असं काय करतोय बाबा, मी व्यंकटेश ना. अरे चुकलंच माझं जरासं बरं का, सुब्री घरी राहिला नाही का. आणि मग गायतोंडेकडे गोंधळलेल्या मुद्रेनं बघत मूर्ती म्हणाला, काय झालं, सुब्री येणार होता पण हा आला बरं का. याचं नाव आहे व्यंकटेश. व्यंकी म्हणतो आम्ही त्याला बरं का, व्यंकी. तर असा हा मूर्ती. स्वतःच्या मुलांची नावं त्याला वेळच्या वेळी आठवत नाहीत. म्हणजे बघा, नावाचा सोडा, मुलांची संख्या अंमळ जादा झाली की नाही राहत नावं एकमेकाच्या लक्षात. पण त्या दिवशीचा गोंधळ,
त्याबद्दल मात्र मूर्तीला कुणीही क्षमा करणार नाही. झालं असं की त्याची बायको सावित्री ती तिचे वडील आजारी पडल्यामुळे त्यांच्या शुश्रूषेसाठी एकटीच गेली माहेरी चेंबूरला. मूर्तीला 6 मुलं एकट्यानं सांभाळायची होती आणि तो फुल टाईम जॉब असल्यामुळे त्यांनी मारली ऑफिसला दांडी. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांच्या उसाभरी त्याचा जीव अगदी मेटाकुटीला आला. संध्याकाळी मुलांचं आणि आपलंही मन रमवण्यासाठी तो त्या सगळ्यांना घेऊन शेजारच्या पार्कमध्ये गेला. पार्कमध्ये मुलं रमली, चणे फुटाणे झाले, काडीची आईस्क्रीम झाली, मुलं खुश झाली, खेळ खेळायला लागली. मूर्ती निवांत बसून संध्याकाळची हवा खायला लागला. बराच वेळ गेला, अंधार पडला. शेवटी बागेच्या दरबानानं येऊन बाग बंद करत असल्याचं सांगितलं तेव्हा मूर्ती उठला, मुलांना घेऊन निघाला. घरी पोचला, जेवणं झाली, मुलं झोपी गेली. थकला भागलेला मूर्ती अंथरुणावर पाठ टेकताच घोरायला लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारावरची बेल कर्कश सुरात वाजायला लागली. त्यावेळी मूर्ती दचकून जागा झाला. पुढे होऊन त्यांनी दार उघडलं तर दारात हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घातलेले 4-5 तरुण उभे. आता ह्या अनोळखी तरुणांनी सकाळी सकाळी आपल्याकडे कुठलं काम काढलं असावं याचा विचार करत आणि कपाळावर आठ्या चढवत मूर्तीने त्यांना विचारलं, काय हो, काय काम काय आहे? तेव्हा त्यातला एक तरुण पुढे झाला आणि विचारायला लागला, हा मला सांगा, हा तुमचा मुलगा आहे का हो? आता कुठं त्या तरुणाबरोबर उभ्या असलेल्या मुलाकडे मूर्तीचं लक्ष गेलं. क्षणभर त्याला वाटलं बरं का की आपण ह्या मुलाला कुठेतरी पाहिलं आहे. कुठे पाहिलं असेल तो विचार करायला लागला आणि त्याला आठवलं की अरे आता आपलाच मुलगा आहे. हो, आपलाच मुलगा आहे, 4 नंबरचा, याचं नाव राघवेंद्र. पण हा सकाळी सकाळी दाराबाहेर कसं काय पडला? तेवढ्यात तो तरुण म्हणाला, हा आम्हाला पार्कात सापडला बरं का. पार्कात सापडला? सापडला म्हणजे काय? मूर्ती उडाला. अहो, सापडला म्हणजे आम्हाला दिसला तो. आम्ही नेहमीप्रमाणे सकाळच्या रनिंगसाठी बागेत धावत होतो तर एक मुलगा आम्हाला झोपलेला दिसला. अहो, सुरुवातीला आम्ही घाबरलो प्रचंड, पण जवळ जाऊन बघतो तर काय, मुलगा जिवंत. मग त्याला आम्ही उठवला तर तो रडायला लागला. आम्ही आजूबाजूला चौकशी केली तेव्हा तो तुमचा मुलगा असल्याचं कुणीतरी सांगितलं, म्हणून त्याला घेऊन तुमच्याकडे आलो. तुमचाच मुलगा आहे ना हा? हो, माझाच आहे. असं पुटपुटत मूर्तीनं राघवेंद्रकडे बघितलं आणि विचारलं, काय रे गुलामा, काल तू आमच्याबरोबर परत आलाच नाही सोय रे? पार्कमध्ये छान झोप लागली ना तुला? आणि मग जमलेल्या तरुणांकडे बघत मूर्ती म्हणाला, थँक्यू. माहेरी गेलेली मूर्तीची बायको सावित्री घरी आली. झाला प्रकार मुलांनी तिला सांगितला. तिने कपाळावर हात मारून घेतला. मूर्तीच्या या धांदरट स्वभावामुळे त्याच्या ऑफिसमधल्या चीफनंही असाच एकदा कपाळावर हात मारून घेतला. त्याचं झालं असं की त्यांनी इंटरनल फोन करून मूर्तीला सांगितलं, मूर्ती ती केकन अँड केकनची फाईल ती केस पूर्ण केलीस का? नाही, अजून नाही सर, करतोच आहे मी आत्ता. एक काम करा मूर्ती, केस पेपर आणि फाईल माझ्या केबिनमध्ये घेऊन ये. इथंच आपण सगळं फायनल करूया. चीफचा हुकूम. तो हुकूम कानावर पडल्याबरोबर मूर्तीनं काळजीपूर्वक केस पेपर बघितले, फाईल उचलली आणि तो चीफच्या केबिनच्या दिशेनं निघाला. एवढ्यात वाटे त्याला भडकम करणं बोलवलं. अरे मूर्ती जरा कडकी आहे रे, 50, 60 किंवा 30, 40 रुपये उसने मिळतील का रे मला प्लीज? भडकम करणं विचारलं. भडकम करला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अंमळ कमी असल्यामुळे सावधपणे मूर्तीनं स्वतःला सावरलं आणि त्याला आपल्या घरच्या वाढत्या खर्चाचं रडगाणं ऐकवायला सुरुवात केली. 2-3 मिनटं ते रडगाणं ऐकलं. मग भडकम करला वाटलं झक मारली आणि मूर्तीकडे पैसे मागितले. आता आपल्यालाच पैसे ह्याला उसने द्यावे लागत आहेत का काय? आता ही बॅट टाळायची कशी? शेवटी दीर्घ सुस्कारा सोडत भडकम करणं मूर्तीला मध्येच अडवलं आणि घाईघाईत म्हणाला, नाही जाऊ दे, मी त्या सातोसकरकडे शब्द टाकतो, तो माझी गरज ओळखतो का बघतो, पैसे देईल का नाही काही सांगता येत नाही, पण बघतो त्याला विचारून. सुटकेचा निश्वास टाकत मूर्ती म्हणाला, हां तसं असेल तर ठीक आहे, मग मी सुद्धा जाईन सातोसकरकडे. आणि एवढं बोलून भडकमकरच्या टेबलावर ठेवलेली आपली फाईल घेऊन मूर्ती निघाला. वाटेत त्याला जॉन डिक्रूजनं आपल्याकडे बोलवलं. डिक्रूजच्या टेबलावर आला होता चहा शेअर करण्यासाठी. डिक्रूजनं त्याला बोलवल्यावर मूर्तीला नकार देणं कठीणच गेलं. परिणामी त्याने आपल्या हातातली फाईल डिक्रूजच्या टेबलावर ठेवली. त्याने दिलेला चहा बशीतनं प्यायला लागला. चहा पिऊन झाल्यावर 4-2 शब्दात त्याची विचारपूस केली आणि मूर्ती उठला. फाईल उचलली, लगबगीनं निघाला. मे आय कम इन चीफ? येस. अरे काय मूर्ती, किती हाऊशियर. सॉरी चीफ, ही फाईल घ्या असं म्हणत तो खुर्चीत बसला. त्यांनी फाईल चीफच्या पुढे ठेवली. चीफनी फाईल उघडली.
हवे असलेले पेपर वाचायला सुरुवात केली. पण चीफला गोंधळच झालं. त्यांनी फाईल बघितली आणि मूर्तीकडे बघत रागानं विचारलं, अरे हे काय आहे मूर्ती? मी तुम्हाला कुठली फाईल आणायला सांगितली होती? तुम्ही आणलीत कुठली? केकन आणि केकनजीची फाईल पाहिजे होती ना सर तुम्हाला. अरे पण ही कुठे केकीची फाईल आहे? ही आहे जून आणि चेकर यांची. काय हे मूर्ती, साधी कामं जमत नाही तुम्हाला. जा बरं ती फाईल घेऊन या लवकर. निघाला की मूर्ती. आपल्या टेबलजवळ पोचल्यावर तो केकन आणि केकनजीची फाईल बघायला लागला तर ती फाईल त्याला कुठे दिसेच ना. टेबलावरच्या सगळ्या कागदांची उलथापालथ करून सुद्धा त्याला जेव्हा केकन आणि केकनजी सापडे ना तेव्हा त्याने आपल्या हाताखालच्या सहकार्याला बोलवलं. कपाळावर आठवायला तो म्हणाला, अरे ती केकन आणि केकनजीची फाईल कुठे आहे? मगाशी मला दिली होतीस ना तू ती फाईल. झालं, दोघंही फाईल शोधायला लागले. एवढ्यात त्याच्याजवळ भडकमकर आला आणि रडवेल्या सुरात म्हणाला, अरे मूर्ती, मगाशी तू आलास तेव्हा जाताना माझ्या टेबलावरची RMPची फाईल घेऊन गेलास का रे तू? नाही नाही, मी नाही बाबा. अरे बापरे, म्हणजे ती फाईल आता परत हरवली म्हणायची. भडकमकर मटकन खुर्चीत बसला, निराश सुरात म्हणाला, 2च दिवसांपूर्वी मोठ्या परिश्रमानं त्याने ती कपाटातल्या फायलींच्या गठ्ठ्यातनं प्रत्येक फाईल वेगळी करून शोधून काढली होती आणि आत्ता ह्या क्षणी ती पुन्हा हरवली होती. एवढ्यात इंटरनल फोन वाजला. मी मूर्ती बोलतोय. मी चीफ बोलतोय. हां बोला की बोला. मूर्ती ऐस पैस आवाजात म्हणाला, बोला काय बोला, सांभाळून बोला. तुम्ही चीफशी बोलताय तुमच्या. येस सर, प्लीज काय हवंय सर? मला हवंय तुमचं छाटलेलं मुंडकं. फाईल कुठे आहे? फाईल? कुठली फाईल सर? अरे केकीची फाईल कुठे आहे? ती शोधतोय सर. ती शोधताय म्हणजे हरवली काय ती फाईल? मूर्ती, तुम्ही म्हणजे कहर आहात बुवा, कहर. तुम्ही ताबडतोब या माझ्या केबिनमध्ये पाठदिशीने. येतो सर. मूर्ती निघाला. वाटेत त्याला जॉन डिक्रूज दिसला. कपाळाला आठ्या घालून कमालीच्या वैतागलेल्या चेहऱ्यानं डिक्रूज आपल्या टेबलावर काहीतरी शोधत होता. मूर्तीला हसायला आलं. म्हणजे डिक्रूजचे सुद्धा पेपर हरवलेले दिसत आहेत आज. आजचा दिवस हरवा हरवीचा दिसतोय. तेवढे डिक्रूजचं लक्ष मूर्तीकडे गेलं. रडवेल्या सुरात तो विचारायला लागला, मूर्ती, माझी फाईल काय रे? तुम्ही बिहेली कित रे? समोरच्या माणसाला कळो अगर न कळो, डिक्रूजला मधून कोकणी बोलायची हुक्की येत असे. काय शोधताय तुम्ही डिक्रूज? अरे फाईल रे, मगाशी चहा प्यायला आला होतास ना, तेव्हा जाताना माझी फाईल घेऊन गेला नाही ना तू बाबा? आणि तेवढ्यात केबिनमधनं चीफ बाहेर आले. त्यांच्या हातात एक फाईल होती. ही कोणाची फाईल आहे? ही माझ्या टेबलवर आली कशी? अरे ही माझी फाईल असं मारे, असं म्हणत डिक्रूजनं चीफच्या हातातल्या फाईलीवर जवळजवळ झडपच घातली. तेवढ्यात भडकमकर आला आणि म्हणाला, सॉरी चीफ, माझी सुद्धा फाईल तुमच्या टेबलावर आली आहे का? व्हॉट द हेल युअर मॅन? चीफ किंचाळले. त्यांची नजर टाळण्यासाठी भडकमकर दुसरीकडे बघायला लागला. तेव्हा डिक्रूजच्या टेबलावर असलेल्या फाईलकडे त्याची नजर स्थिरावली आणि चोराच्या गुहेतली हिरमाणकं बघून कासिम वेडा पिसा झाला होता ना, त्याप्रमाणे भडकमकर डोळे फिरवत किंचाळला, माझी फाईल मिळाली, माझी फाईल मिळाली. त्याने उडी मारून डिक्रूजचं टेबल गाठलं. फाईल उचलली, छातीची कावटाळली. मूर्तीच्या मनात विचार आला, सगळ्यांच्या हरवलेल्या फाईली मिळाल्या, आपली तेवढी मिळत नाही, कुठे गेली असेल? चिमणी एवढं तोंड करून तो बावचळल्यागत आजूबाजूला बघायला लागला. एवढ्यात त्याचा एक तरुण सहकारी हातात फाईल घेऊन त्याच्या दिशेनं धावत येत असले त्याने बघितला. सापडली मूर्ती साहेब, सापडली. त्याने मूर्तीच्या हातावर फाईल ठेवली. सापडली? अरे वा, कुठे होती? भडकमकरच्या टेबलावर. माझ्या कशी काय टेबलावर? ती तिथे कशी काय आली बुवा ह्याची फाईल? भडकमकरचा चेहरा प्रश्नचिन्हासारखा बागदार दिसायला लागला. क्षणभर शांतता नांदली. काही क्षण तसेच गेले आणि शांततेचा भंग करत मूर्तीच म्हणाला, आत्ता आला माझ्या सगळा प्रकार लक्षात. ही सगळी चूक माझीच आहे. मी केकीची फाईल घेऊन निघालो चीफकडे, तेव्हा वाटेत भडकमकरच्या टेबलजवळ थांबलो होतो. त्यावेळी बोलता बोलता मी केकीची फाईल त्याच्या टेबलवर ठेवली आणि जाताना मात्र MP ची फाईल घेऊन निघालो. डिक्रूजकडे चहा घेताना मी भडकमकरची फाईल त्याच्या टेबलावर ठेवली आणि डिक्रूजची फाईल घेऊन चीफकडे गेलो. सगळा गोंधळ झाला, पण एक गोष्ट चांगली झाली, शेवट गोड झाला. सगळ्यांच्या फाईली मिळाल्या. आणि मग भडकमकर, डिक्रूज आणि चीफ यांच्या नजरेचे जळजळीत कटाक्ष पाहिले न पाहिल्यासारखं करत मूर्ती निघाला. मूर्ती, चाललाय कुठे तुम्ही? कुठे म्हणजे काय सर? घरी. ऑफिस उठलं की. तेव्हा कुठे सगळ्यांच्या नजरा भिंतीवरच्या घड्याळाकडे गेल्या तर खरंच संध्याकाळचे 6 वाजले होते. ऑफिस सुटलेलं होतं. तर असा हा मूर्ती. आता शेवटी त्याचं एक लेटेस्ट बरं का,
अगदी परवाची गोष्ट. मूर्तीचा 2 नंबरचा मुलगा शंकर आजारी पडला. आत तसा किरकोळ होता, पण मूर्ती संध्याकाळी घरी आला तेव्हा सावित्रीने त्याला सांगितलं की शंकूला ताप आलाय, त्याला डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. चहा घेऊन मूर्ती निघाला. शंकर त्याच्याबरोबर चालायला लागला. डॉक्टरच्या दवाखान्यात लोकल गाडीतल्या डब्यात असते ना तशी गर्दी भरलेली होती. मूर्तीनं आपला नंबर काढला, वाट बघत उभा राहिला, आजूबाजूला बघत राहिला. त्याला तेवढ्यात दिसलं एक केश कर्तनालय. आपल्याला सलूनमध्ये दिवसाची सगळी वर्तमानपत्र, मासिकं, साप्ताहिक पाहायला मिळतील म्हणून मूर्ती शंकरला घेऊन सलूनमध्ये गेला. बाकावर बसून वर्तमानपत्र चाळायला लागला. 15-1 मिनिटानंतर सलूनचा मालक मूर्तीला म्हणाला, साहेब तुमचा नंबर आला बरं का. वर्तमानपत्रातनं डोकं वर न काढता मूर्ती म्हणाला, शंकू जा बस बरं खुर्चीवर. शंकू खुर्चीवर जाऊन बसला. शंकूचे केस कापून झाल्यावर 4 रुपये मोजून मूर्ती घरी आला. बायकोला म्हणाला, अगं केस कापायला आजकाल 4 रुपये घेतात ग. सावित्री आवाजून शंकूकडे बघाली. औषध आणण्यासाठी गेलेला आजारी मुलगा केस कापून आल्याचं बघताच आश्चर्यानं थक्क होण्यापलीकडे आणखीन काय करावं हे तिला काही सुचेना. शेवटी नेहमीप्रमाणे कपाळावर थाड दिशे हात मारून एक शब्दही न उच्चारता बिचारी स्वयंपाकघराच्या दिशेनं निघाली. तर अशा या पी कृष्णमूर्तीच्या उर्फ मूर्तीच्या गमती जमती मला माझ्या दोस्तानं गायतोंडेनी सांगितल्या. त्याला निमित्तही तसंच झालं म्हणा. झालं असं की एका रविवारी गायतोंडे माझ्या घरी आला. माझ्या बायकोची त्याची ओळख करून देताना मी म्हणालो, अगं हा माझा जिवलग मित्र, याचं नाव सदू शहाणे. हे शब्द कानी पडताच गायतोंडे ओरडला, शहाणे? माझं नाव शहाणे नाही काही, माझं नाव गायतोंडे. तू म्हणजे आमच्या त्या पी कृष्णमूर्तीसारखाच दिसतोयस. पी कृष्णमूर्ती? हा कोण बुवा पी कृष्णमूर्ती? असं मी विचारताच गायतोंडेनं या सगळ्या पी कृष्णमूर्तीच्या गमती मला सांगितल्या. आणि आत्ता या क्षणी त्यानं सांगितलेल्या पी कृष्णमूर्तीच्या गमती लिहून काढत असताना माझ्या दारावरची बेल वाजली. मी पुढे झालो, दार उघडलं तर दारात गायतोंडे उभा. घाईघाईत म्हणाला, पी कृष्णमूर्तीचं आज सकाळचं गरम गरम लेटेस्ट ऐकायचं आहे का तुला? मग मी ऐकायचं आहे सांग असं म्हणायच्या अगोदर म्हणाला, तर काय झालं, आज सकाळी मी ऑफिसच्या आवारात शिरत असताना वाटेत भेटला बरं का पी कृष्णमूर्ती. त्याला बघितल्यावर मी हॅलो असं म्हणून त्याला हात टाकला. त्याच्यावर तो काय म्हणाला, मला म्हणाला, थांब एक शब्द बोलू नकोस, मी त्या याला शोधतोय, तो सापडला पाहिजे मला, त्यामुळे मी आता फार गडबडीतोय. एवढं बोललं, घाईघाईत निघून गेला. मी माझ्या टेबलवर गेलो, कामाला सुरुवात करणार एवढ्यात कोणीतरी माझ्या टेबलाच्या दिशेनं येत असलेला मला दिसला. मी मान वर करून बघितलं तर तो पी कृष्णमूर्तीच होता. पी कृष्णमूर्ती माझ्या जवळ आला आणि म्हणाला, अरे तू आहेस कुठे, केव्हापासून तुला शोधतोय मी? तर मी त्याला विचारलं, म्हटलं अरे 10 मिनिटापूर्वी मी तुला आवारात भेटलो की. तर तो म्हणाला, अरे अच्छा तो तू होतास होय, तुला शोधायच्या गडबडी समोर आलेला तो तूच होता असे लक्षातच नाही आलं बघ माझ्या. मी त्याला म्हणालो की जाऊ दे, आता मला सांग असं कुठलं महत्वाचं काम निघालं की तू मला शोधत इकडे तिकडे फिरतोयस? तर तो म्हणाला, तोच तर वांदा झालाय बघ आता, तुझ्याशी आत्ता बोलता बोलता तीच महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात येत नाही वगैरे. पण तू काळजी करू नको, तुला भेटण्यासाठी मला ज्यांनी निरोप दिला होता ना तो म्हणत होता काम अत्यंत महत्वाचं आहे, त्यामुळे थोडा वेळ वाट बघेल तो आणि तोच इथे येईल तुझ्याजवळ. आता तू मात्र एक कर, तू इथे बसून राहीत ना, कुठं जाऊ नकोस रे बाबा, जाऊ नकोस. एवढं सांगून गायतोंडे म्हणाला, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी वाट बघितली, अजूनपर्यंत माझ्याकडं कुणी आलेलं नाहीये बाबा. ओ श्रोते हो, ही होती कापडी सरांची कथा, धांदरट मूर्ती कृष्णमूर्ती. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, कथेबद्दल कमेंटही करा, जरूर कमेंट करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या अशाच विनोदी कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.